जनतेला त्रास देणारे नराधम, क्रूर लोक, द्वेषी लोक, भगवंत म्हणतात हयातीमध्ये मी त्यांना सुख देत नाहीत, सतत असमाधानी ठेव. आणि मन इतकं वाईट आहे, इतकं खतरनाक आहे. दुर्योधनाच्या मांडीवर गदा लागल्यानंतर, रक्ताच्या उलट्या झाल्यानंतर तो विव्हळत पडला. त्याला संपूर्ण भगवंतानी मारलं नाही. परमार्थ म्हणजे काय ते समजून घ्या. संतांना तुम्ही त्रास दिला, तुमच्या जीवनातलं पाप झालं, तुम्ही एकदम मेला ना, भगवंताला नाही आवडत. 16वा अध्याय याच्यावर स्वतंत्र, 16वा अध्याय मी जे बोलतो त्याच्यावर. तानहं द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमान. जनतेला त्रास देणारे नराधम, क्रूर लोक, द्वेषी लोक, भगवंत म्हणतात हयातीमध्ये मी त्यांना सुख देत नाहीत, सतत असमाधानी ठेवतो. भाषा लक्षात येते? सतत असमाधानी असणं हे पापाचं फळ आहे. सुशिक्षित लोक म्हणतात पाप दिसत नाहीत, तुम्ही असमाधानी आहात हेच पाप आहे, दुसरं काय पाप आहे? का गाथा उत्पन्न करू शकत नाही? का ज्ञानेश्वरी लक्षात राहत नाही? पाप आहे. चांगल्या गोष्टी का लक्षात राहत नाही आणि शिव्या का विसरत नाही? हे पाप आहे. 10 वर्षापूर्वी एखाद्याने शब्द बोललेले असतात, तुम्हाला मनातून जात नाही, काढण्याची ताकद नाही तुमची. सलत, ते मराठीतला गोड शब्द आहे सलत. सलणे हा शब्द आहे ना, फार गोड आहे. तुम्ही दिवसभर काम करता पण तो काटा सलतो, म्हणजे काटा पायात जर मोडला आणि तो जर सलत असेल, तो दिवसभर त्या व्यक्तीला जाणीव करून देतो तू किती आनंदात असशील पण माझी सल चालू आहे. श्रीमंत, द्वेषी, नराधम माणसं आयुष्यभर श्रीमंतीमध्ये असतील, सल चालू आहे, त्याचं नाव आहे पाप. सल जात नाही, सलत ते मनामध्ये. आणि ती जी सल आहे ना, आनंद समाप्त करत, हा त्याचा परिणाम आहे. दुखणं जे आहे ना, एका बाजूला आनंदाचे दिवस येतात आणि मनात जे सलतं ना, ते आनंदाला बर्बाद करतं. यालाच तर पाप म्हणतात. काही वेगळी वस्तू आहे काय पाप म्हणजे? काय असं प्रत्यक्ष तुमच्या पुढे येऊन काळे पण दिसायला पाहिजे का? तुमच्या चेहऱ्यावरून कळतं किती पापी आहात. हसतच नाही. निर्भेळ, माझा शब्द पकडण्याचा प्रयत्न करा. निर्भेळ आनंद हा वेगळा असतो.